नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. नांदगावजवळील 5 पीर डोंगर निसर्ग हॉटेलच्या मागे डी पॉइंट येथे नेरूळ परिसरात राहणारे एक कुटुंब आणि त्यांचा मित्र परिवार असे 8 जण ट्रेकिंगसाठी गेले असता ते मुसळधार पाऊस आणि धुक्यामुळे भरकटले होते. परंतु स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने पनवेल शहर पोलिसांनी या 8ही जणांना रेस्क्यू करून सुखरूपपणे खाली उतरवले आहे. नवी मुंबई येथील नेरूळ या ठिकाणी राहणारे पवार कुटुंबीय आणि त्यांचा मित्र 5 पीर डोंगरावर ट्रेकिंगसाठी गेले होते. परंतु दुपारच्या वेळेस अचानकपणे वाढलेला पाऊस आणि दाट धुक्यामुळे ते रस्ता चुकले आणि भलत्याच ठिकाणी पोहोचले. आपण वाट चुकल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी आपत्कालीन विभागाशी संपर्क साधला. तात्काळ या विभागाने पनवेल शहर पोलीस ठाणे येथे संपर्क साधून अडकलेल्या 8 जणांबाबत माहिती दिली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांसह ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना सुखरूपपणे खाली उतरवले. दोन दिवस मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. तसेच काही घरात पाणी शिरले. यातच खारघर सेक्टर 5 मधील काबेरी सोसायटीची सुरक्षा भिंत कोसळल्याने सोसायटीमधील 3 विंगमधील 56 फ्लॅट धारकांना धोका निर्माण झाला आहे. खारघर हिलवरून वाहून येणाऱ्या पाण्याचा नैसर्गिक प्रवाहाच्या जोरामुळे ही भिंत वाहून गेली आहे. 226 फ्लॅट्स असलेल्या या 4 मजली सोसायटीच्या GH आणि I या 3 विंगमधील 56 फ्लॅट धारकांना यामुळे धोका निर्माण झाला असून या रहिवाशांना सोसायटीच्या इतर सुरक्षित भागात स्थलांतरित करण्यात आले आहे. माथेरानमध्ये पहिल्यांदाच ई-रिक्षा सारख्या पर्यावरणपूरक वाहनांची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे मागील 2 महिन्यांपासून पर्यटकांचा महापूर या ठिकाणी पाहायला मिळत आहे. परंतु अवघ्या 20 ई-रिक्षा अपुऱ्या पडत असल्याने स्थानिकांसह पर्यटकांकडून ई-रिक्षात वाढ करण्याची मागणी केली जात आहे. पर्यटक यंदाच्या पावसाळ्यात सुरक्षित आणि जलद वाहतुकीच्या सुविधेमुळे ई-रिक्षाला अधिक पसंती देताना दिसत असून ई-रिक्षातून प्रवास करण्यासाठी स्टँडवर ताटकळत उभे असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे. सध्या 6 महिन्यांच्या पायलट प्रोजेक्टवर या ई-रिक्षा सुरू असून केवळ 20 ई-रिक्षा सेवा देत आहेत. परंतु पर्यटकांचा वाढता ओघ पाहता त्यासुद्धा कमी पडत असल्याने अनेकांना नाईलाजाने पायपीट करावी लागत आहे. लवकरच या सेवेत वाढ करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. पावसाने चौकमधील अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे पादचारी, चालक आणि गाड्यांचे नुकसान होत आहे. याची दखल घेऊन चौक सरपंच रितू ठोंबरे यांनी रस्त्याची डागडुजी करून घेतली आहे. चौक ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत रस्त्यांची पावसाच्या थैमानाने चाळण केली आहे. त्यामुळे या रस्त्यांनी जाणाऱ्या वाहन चालक त्यांना शारीरिक त्रास होत आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे पादचाऱ्यांनाही चालणे अवघड झाले आहे. चौक बाजारपेठेमध्ये येणाऱ्या रस्त्यांची आणखी दुरावस्था झाली आहे. याची दखल घेऊन चौक सरपंच रितू ठोंबरे यांनी स्वतः हे खड्डे बुजवण्याचे काम सुरू केले आहे. अनेक रस्त्यांच्या कामांसाठी निधी उपलब्ध झाला असून काही रस्त्यांची मंजुरी मिळाली असल्याने हेही रस्ते लवकरच करण्यात येतील असे सरपंच रितू ठोंबरे यांनी सांगितले आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पावसामुळे वाढलेले भाजीपाल्यांचे दर कमी होऊ लागले आहेत. वाढलेली आवक आणि ग्राहकांनी खरेदीकडे फिरवलेली पाठ यामुळे दर कमी झाले आहेत. फरसबी, शेवगा, वाटाण्यासह पालेभाज्यांचे दर कमी झाले आहेत. बाजार समितीमध्ये 628 ट्रक टेम्पोमधून 2914 टन भाजीपाल्याची आवक झाली आहे. यामध्ये 5,39,000 जुडी पालेभाज्यांचा समावेश आहे. सातारा, पुणे, सांगली, नाशिकसह राज्याच्या विविध भागातून आणि दक्षिणेकडील राज्यांमधूनही भाजीपाला विक्रीसाठी येत आहे. सतत पाऊस पडत असल्यामुळे आणि बाजारभाव वाढल्यामुळे ग्राहकांनी भाजीपाला खरेदीकडे पाठ फिरवली आहे. ग्राहक कमी असताना आवक अचानकपणे वाढल्यामुळे बाजार समितीमध्ये भाव कमी होण्यास सुरुवात झाली आहे. 1 आठवड्यापूर्वी 80 ते 90 रुपये किलो दराने विकला जाणारा मुळा आता 30 ते 40 रुपयांवर आला आहे. वाटाण्याचे दर 160 ते 200 वरून 70 ते 90 रुपयांवर आले आहेत. फरसबीचे दर 80 ते 90 वरून
50 ते 56 रुपयांवर आले आहेत. मुसळधार पावसात CBD बेलापूर येथे वर्षा सहलीसाठी गेलेले सुमारे 60 पर्यटक पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे अडकले होते. त्यांची नवी मुंबई महापालिकेचे अग्निशमन दल आणि आपत्कालीन यंत्रणेसह पोलिसांनी सुखरूप सुटका केली. नवी मुंबईत गेल्या 2 दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. हे शहर समुद्र सपाटीखाली वसलेले असल्याने उधाणाच्या वेळी मुसळधार पाऊस पडल्यास शहराच्या काही सखल भागात पाणी साचते. या दरम्यान CBD बेलापूर येथील सेक्टर 8B जयदुर्गा माता नगर या ठिकाणच्या धबधबा परिसरात पर्यटनाला गेलेले सुमारे 60 पर्यटक अडकले होते. याची माहिती नवी मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला समजल्यावर अग्निशमन दल आणि आपत्कालीन यंत्रणेला पोलिसांसह मदत कार्यासाठी पाठवण्यात आले. त्यांनी अडकलेल्या सर्व पर्यटकांना सुरक्षित परत आणले. दुसरीकडे अशाच प्रकारे पावणे MIDC परिसरात अडकलेल्या 2 नागरिकांचीही महापालिकेच्या अग्निशमन दलाने पोलिसांच्या मदतीने सुरक्षितपणे सोडवणूक केली. गेले 2 दिवस महाडसह संपूर्ण रायगड जिल्ह्यात पावसाने तुफान बॅटिंग सुरूच ठेवली आहे. रविवारी संपूर्ण दिवसभर मुसळधार पाऊस कोसळत असल्याने नद्यांनी धोक्यांची पातळी गाठली होती. तालुक्यातील महाड, रायगड, महाप्रळ मार्गावर देखील पुराचे पाणी साचल्याने हे मार्ग बंद ठेवण्यात आले होते. महाड तालुक्यामध्ये गेली 2 दिवसांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत असून या मुसळधार पावसामुळे सावित्री, गांधारी, काळ या नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. या नद्यांमधील पुराचे पाणी महाड रायगड मार्ग, महाड प्रापळ आणि बिरवाडीमध्ये आल्याने हे मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले होते. मुसळधार पावसामुळे शहरातील तसेच तालुक्यातील जनजीवन देखील विस्कळीत झाले होते. बाजारपेठ यामुळे ओस पडली आहेत. अनेक व्यापाऱ्यांनी संभाव्य पुराचा धोका लक्षात घेऊन दुकानातील सामानाची आवराआवर केली आहे. महाड प्रशासनाकडून संभाव्य पुराची परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, वैद्यकीय अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 23व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेत अशोक कोठावळे संपादित दीपावली आणि रायगड जिल्हास्तरीय स्पर्धेत विजय जाधव संपादित सृजन या दिवाळी अंकाचे प्रथम क्रमांकाचा सन्मान पटकावला. राज्यस्तरीय विजेत्या अंकाला 1 लाख रुपये आणि सन्मान चिन्ह तर रायगड जिल्हास्तरीय विजेत्या अंकाला 40,000 रुपये आणि सन्मान चिन्ह देऊन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभणे, सुप्रसिद्ध कवयित्री आणि लेखिका नीरजा यांच्या हस्ते समारंभपूर्वक गौरवण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून कोकणात जोरदार पाऊस सुरू असून रविवारीही पावसाचा जोर कायम होता. रात्रीपासूनच रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्याने अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे पुराचे पाणी गावांमध्ये रस्त्यावर आले. दरम्यान सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सकाळपासून कोसळणाऱ्या पावसामुळे रत्नागिरीच्या खेडमधील जगबुडी नदीला पूर येऊन धोक्याची पातळी ओलांडली गेली. खेड दापोली मार्गावर असलेली नारंगी नदीला देखील पूर आल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. चिपळूणमध्ये पावसाचा जोर कमी असला तरी सह्याद्री पट्ट्यात पाऊस असल्याने वशिष्ठी नदीला पूर आला. अशातच समुद्राला भरती असल्याने चिपळूण शहरातील नाईक कंपनी परिसरात वशिष्ठी नदीचे पाणी शिरले. रायगड जिल्ह्यातील मुसळधार पाऊस पडला. 2 दिवस जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. जोरदार पावसामुळे अनेक नद्या दुथडी भरून वाहत असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. नदी किनारी असलेल्या अनेक गावांना पुराच्या पाण्याचा धोका निर्माण होऊ नये याकरिता प्रशासन देखील अलर्ट मोडवर असल्याचे पाहायला मिळाले. आम्ही 2014ला मराठ्यांना आरक्षण दिले.
त्यानंतर सरकार कुणाचे आले आणि आरक्षण गेले, आता पुन्हा आम्ही सत्तेत आलो आणि आरक्षण आले, त्यामुळे आरक्षणासाठी भाजपचे सरकार यायला हवे. यांची सत्ता आली तर आरक्षण गायब होईल. जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात भाजपचे सरकार येते तेव्हा मराठ्यांना आरक्षण मिळते, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री तथा भाजप नेते अमित शहा यांनी रविवारी पुण्यात भाजपच्या अधिवेशनात केले. पुण्यात भाजपच्या 2 दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. याचा समारोप रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भाषणाने झाला. यावेळी त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीसाठी तयारीला लागण्याच्या सूचना केल्या.